एक काळ होता. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब दरिद्री ब्राह्मण राहत होता. पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळेला गोष्टीची सुरुवात अशीच असायची. त्यानंतरचा एक काळ होता जेव्हा ब्राह्मण समाजाची ओळख बँकेत, LIC मध्ये नोकरी करणारा आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारा या पुरतीच मर्यादित राहिली. आणि व्यवसाय तो तर दूरचा विषय वाटायचा. आपल्या समाजावर कधी व्यवसायाचे म्हणावे तसे संस्कार झालेच नाहीत. जे हुशार ते गेल्या काही वर्षात IT सेक्टरमध्ये गेले. मात्र ज्यांना तितकी हुशारी जमली नाही त्यांच्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध होत्या. आरक्षणामुळे नोकऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यातून जे व्यवसाय सुरू करायचे त्यांना मिळणारं यश मर्यादित होतं. पण साधारण 10 वर्षापूर्वी पुण्यातून एक कल्पना आकार घेऊ लागली. प्रगतीचे स्वप्न केवळ वैयक्तिक न राहता सामूहिक व्हायला हवे आणि ते घडतं जेव्हा समाज एकत्र येतो. BBN असोसिएशन म्हणजे असंच एक व्यासपीठ जिथे सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक ऊर्जेचा संगम होतो. 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक शहरातील काही तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन लावलेल्या रोपट्याचा हा एक वटवृक्ष झाला आहे. आणि आज 28 चॅप्टर्स, हजारो उद्योजक, 250 कोटींहून अधिक व्यवहार हेच त्या रोपट्याचे फळ आहे. BBN असोसिएशनच्या कार्यशैलीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शहरात एकच अधिकृत ग्रुप तयार करणे, त्या ग्रुपच्या नावाचं ठराविक स्वरूप ठरवणे, प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन त्या ग्रुपची घडी बसवणे, त्या ग्रुपच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर केवळ व्यवसाय विषयक पोस्ट, फोटो, माहिती आणि उत्तरे योग्य टॅग करून शेअर करणे, लीड शेअर करताना ठराविक फॉर्मॅट मध्येच पाठवणे, त्याचबरोबर अतिथी वक्ते, धोरणांवरील चर्चा, उद्योग सल्ला यांमार्फत प्रत्येक सदस्यासाठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, वैयक्तिक मतभेद, इतरांवर टीका अशा गोष्टी टाळून व्यावसायिक मर्यादा आणि शिस्त राखूनच सहभाग घेतला जाईल याचीही काळजी घेतली जाते. व्यवसाय छोटा असो की मोठा, इथे सर्वांना समान वाव मिळतो. या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट काय तर व्यवसाय वाढवणे, एकमेकांना जोडणे आणि वैयक्तिक ब्रँडच्या पलीकडे जाऊन BBN असोसिएशन हा ब्रँड जपणे. कोऑर्डिनेटर्स हे या साखळीची शिस्तबद्ध नाळ आहेत. त्यांच्याच नियोजनातून ठरते BBN असोसिएशनची दिशा आणि गती. त्याचबरोबर योग्य पोस्टिंग, संपर्क सांभाळणे, नवीन सदस्यांचा समावेश, बैठकीचं वेळेवर आयोजन आणि एकमेकांना बिझनेसची संधी देणं हेही त्यांच्या जबाबदारीचेच मुख्य पैलू. कोरोना काळात BBNने केवळ व्यवसाय नव्हे तर हजारो कुटुंबांना माणुसकीचा हात दिला. आज BBN असोसिएशन फक्त व्यापारच नव्हे तर सांस्कृतिक, क्रीडा, महिला, नेक्स्ट तरुणाई ग्रुप्सद्वारेही समाज घडवत आहे. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति याप्रमाणे प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करून पाहण्याचं बळ या मंचाने दिलं आहे. आजच्या डिजिटल युगात संवादाची शक्ती फार मोठी आहे आणि तीच शक्ती योग्य मार्गदर्शनाशिवाय विस्कळीतही होऊ शकते. म्हणूनच BBN असोसिएशनने उभा केला एक शिस्तबद्ध, स्पष्ट आणि परिणामकारक सोशल मीडिया मार्गदर्शक तत्वांचा पाया, जिथे व्हॉट्सॲप ग्रुप केवळ गप्पांची जागा न राहता व्यावसायिक संवादाचं शिस्तबद्ध व्यासपीठ बनला आहे. आज या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवसाय, हजारो लीड्स आणि अमूल्य नातेसंबंध निर्माण झाले. आज BBN असोसिएशन माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक उत्पादन, पर्यटन, अन्न प्रक्रिया, फार्मा, शिक्षण, रिटेल आणि सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. BBN असोसिएशन हे केवळ नेटवर्क नाही तर हा आहे सहकार्यातून विकासाचं मिशन आणि व्यक्तिमत्व घडवणाऱ्या अनुभवांचं केंद्र. त्या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षात बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदलत शासकीय योजनांचाही पुरेसा लाभ आपल्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचवत आहे. नव व्यावसायिकांसाठी इन्क्युबेशन, आवश्यक प्रशिक्षण, क्षमता संवर्धन कार्यशाळा अशा माध्यमातून व्यावसायिकतेचा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहे. मुख्यतः व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करत असतानाच आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही काही योगदान देण्याचा BBN असोसिएशनचा मानस आहे. BBN असोसिएशन तुमच्या व्यवसायासाठी, आपल्या समाजाच्या यशासाठी आजच या प्रवासाचा भाग व्हा
कारण इथे फक्त स्वप्न बघितली जात नाहीत, ती साकार केली जातात. ब्राह्मण ब्रीज नेटवर्क असोसिएशन इज सेक्शन 8 रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आम्ही आता अधिकृतपणे कायदेशीर प्रक्रिया सर्व दृष्टीने पूर्ण करून तुमच्यासमोर उपस्थित आहोत. पारदर्शकतेची, निष्ठेची आणि जबाबदारीची शपथ घेऊन. तुमचा विश्वास हेच आमचं बळ आहे आणि आज आम्ही तो विश्वास सार्थ ठरवायला पूर्णपणे सिद्ध आहोत.